आज मुलांना ट्युशनला सोडायला गेल्यानंतर येताना सर्व भाजीपाला घेऊन आला, कारण भाजीपाला बऱ्यापैकी संपला होता म्हणून. आणि आज मुलांनी फरमाईश केली होती की आज त्यांना पावभाजी खायची होती. मग पावभाजी करायची म्हटलं तर मग घरीच करायची, कारण हॉटेलमध्ये कसं मनसोक्त पण एवढं जास्त खाता येत नाही. म्हणून म्हटलं चला आता घरीच बनवूयात पावभाजी. तर सगळं भाजीपाला वगैरे सगळं आवरून ठेवल्यानंतर जो भाजीपाला पावभाजीसाठी जो आपला भाजीपाला असतो तो सगळं व्यवस्थित कट केला. बटाटा, फ्लावर, शिमला सगळं एकत्र करून मी छानपैकी कुकरला लावलं होतं. 1-3 शिट्ट्या घेतल्या, 1-2 ते 3 शिट्ट्या घेतल्या आणि तो छानपैकी शिजला होता. तर इथे बघा मी हे कुकरमध्येच ते मॅश करून घेत आहे. मी काय मिक्सरला वगैरे लावत नाही. मिक्सरला केल्यानंतर ते खूप गाळ होतो आणि खूप बारीक होतो. त्याच्यापेक्षा मग मी इथेच कुकरमध्येच मॅशरनी ते केलं ना की खूप छान त्याची टेस्ट पण येते आणि थोडंसं असं चरबटपणा पण लागतो, त्याच्यामुळे खूप छान लागतं. मी इथे एका कढईमध्ये बटर आणि तेल दोन्ही मिक्स करायला तापायला ठेवलं होतं, कारण नुसतं तेलामध्ये आवडत नाही, नुसती बटरमध्ये आवडत नाही, म्हणून दोन्ही मिक्स करायला ठेवलं होतं. तर त्याच्यात छानपैकी एक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून ते छानपैकी असं परतून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर तो कांदा आणि टोमॅटो पटकन शिजतो. आता हे कांदा टोमॅटो छानपैकी शिजलेला आहे. तर त्यात टाकलेले आहेत आपले जगभरातले मसाले, जे आपल्या घरात अवेलेबल आहेत ते मसाले आहेत. फक्त ॲड केलेला आहे त्यात पावभाजी मसाला. असे मसाले वगैरे टाकून झाल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत ते परतले. पाहू शकता खूप छान वास येतो. पावभाजी मसाला टाकला होता त्यामुळं अजूनही टेस्ट येत होती. आणि आता जे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, मॅश करून घेतल्या त्या टाकला. इथे बघा किती सुंदर वास येतो आणि खरंच खूप छान टेस्टी पावभाजी झाली होती. आता इथे मी टाकलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एक बटरचा क्यूब टाकलेला आहे, त्यांनी खूप छान येतं. आता एका बाजूला मी छानपैकी असे पाव बटरमध्ये भाजून घेतले होते आणि हे बघा आमची झालेली आहे पावभाजी रेडी. खूप सुंदर झाली होती, खूप टेस्टी झाली होती, मुलांना खूप आवडली. आणि इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि त्यामध्ये कोथिंबीर मिक्स केलेली आहे. तर कशी वाटली पावभाजी? आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.